जर हॉस्टेलला ठेवायचं असेल तर पालकांनी महिन्यातल्या 2 चक्कर तरी कंपल्सरी लातूरला येणंच आहे. तुम्ही लातूर पॅटर्नचं नाव कधी ऐकलेलं? लातूर पॅटर्नचं नाव मला कमीत कमी 7-8 वर्षापूर्वी ऐकलेलं आहे मी ते. वडगावकर सर स्वतः शिकवतात आम्हाला. काय त्यांच्या टीचिंगबद्दल तर डाऊटच नाही आहे. एका बॅचमध्ये तुमच्या किती विद्यार्थी असतात? मिनिमम 100. एम्समध्ये आणि बाकीच्या बॅचमध्ये तुला काय डिफरन्स वाटला? तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही टाकलं 2 वर्ष खर्च वगैरे केला आणि त्याचं जर सिलेक्शन नीट 2026 मध्ये नाही झालं तर? मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स अँड पॅरेंट्स, स्वागत आहे तुमचं RCC लातूरमध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज आपल्यासोबत RCCचा एक विद्यार्थी आणि त्याचे पालक आहेत. जाणून घेऊया त्याचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे. तो RCCच्या 11th मध्ये एम्स बॅचमध्ये होता, आता 12th ला गेलेला आहे ना. तर काय नाव आहे तुझं? रणवीर गायकवाड. कुठून आलाय तू? मी बीडमधून. बीडमधून कुठून? गेवराई. गेवराईमधून आलाय का? तर तू RCC मध्ये 11th मध्ये कुठल्या बॅचमध्ये होता? एम्समध्येच. एम्समध्ये आणि बाकीच्या बॅचमध्ये तुला काय डिफरन्स वाटला? एम्समध्ये कसं कॉम्पिटिशन खूप जास्त असतं आणि वरून विद्यार्थी खूप अभ्यास करतात आणि म्हणजे टीचर्सचा जास्त फोकस असतो त्या बॅचवर. एका बॅचमध्ये तुमच्या किती विद्यार्थी असतात? मिनिमम 100. मिनिमम 100. आणि म्हणजे असं बघितलं गेलं तर सगळे टॉपचेच विद्यार्थी असतात, त्यामुळे कॉम्पिटिटर. तर क्लासचा जे टॉपर असतो ते किती मार्क्सचा येतो तुमचा? तो 650 690 पर्यंत होतो. 790 पर्यंत. हो. बरं, तुझा एक्सपिरियन्स कसा राहिलाय RCC लातूर सोबतचा? खूप छान. इकडची फॅकल्टी ते खूप मस्त आहे. वडगावकर सर स्वतः शिकवतात आम्हाला. काय त्यांच्या टीचिंगबद्दल तर डाऊटच नाही आहे. अजून सगळ्यात बेस्ट फॅकल्टी आम्हाला. मोठेगावकर सरांनी आतापर्यंत कुठले टॉपिक्स शिकवलेले तुम्हाला? आम्हाला GOC, हायड्रोकार्बन अजून शिकवलं तसे. मोठेगावकर सर म्हणजे क्लासमध्ये किती, म्हणजे दिवसाला किती लेक्चर असतात तुमचे? आमच्या दिवसाला 8 लेक्चर असतात. मोठेगावकर सरांचे लेक्चर किती असतात? त्यांचे लेक्चर 8-9. तर सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव सूर्यकांत गायकवाड. तुम्ही कुठून आलात? म्हणजे तुमचा RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिला? एक काय आहे माहिती आहे का की 11ला ॲडमिशन घ्यायचं, 11वीला ॲडमिशन घ्यायचं होतं का, त्यावेळेस मला संभाजीनगरचं ऑप्शन होतं. पण लातूर पॅटर्न हा खूप जुना आहे आणि त्यातल्यात RCC म्हणजे एक टॉप आहे, जे की MBBSसाठी पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी RCC म्हणजे एक बेस्ट आहे. त्याचं बेस्ट कारण हे आहे की त्यांची जे टीचिंग आहे ते खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचं मोटिवेशन खूप करतात ते मुलांना आणि एक्झामवर जास्त भर आहे त्यांचा. आणि एक्झामचे बी जे क्वेश्चन आहेत ते असे सोपे ठेवत नाहीत. ते असं नाही की बाबा मुलांना आता ह्या मार्कला 600 पडले नंतर परत पुन्हा मायनस होतो. एक टॉपचे क्वेश्चन त्यांच्याकडे असतात, जेणेकरून की खूप म्हणजे निवडून क्वेश्चन ते तयार करून ते एक्झाम बनवतात. आता तुमचा विद्यार्थी एम्स बॅचमध्ये शिकलाय, तर तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केल्या? म्हणजे ते तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट असतो किंवा तुम्हाला कॉल येतात का RCC मधनं तुमच्या विद्यार्थ्याची प्रोग्रेस अशी झाली वगैरे? कसा राहिला तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स? काय कुठल्या गोष्टी तुम्हाला भेटल्या तिथं? RCCमध्ये जे एम्स बॅच आहे, एम्स बॅचला एकतर खालून एक्झाम घेऊन ते मुलं निवडून पुढे एम्स बॅचला ते हे करतात आणि दर 3 महिन्याला ते ज्यांचे मार्क कमी येतात ते परत राऊंड खाली येतो त्या मुलांचा एम्समधून खाली. कारण त्या मुलांना मग कॉम्पिटिशन जास्त वाढतं ना, की मला एम्स बॅच पाहिजे बाबा, आता अर्जुनामध्ये आहे मी, मग मला एम्स बॅचसाठी मी तो पुन्हा विद्यार्थी खूप तयारी करतो स्वतःची. आणि जसं की मार्क जितके वाढत होईल तितके मुलात ती गुणवत्ता जास्त वाढत जाते परत. आणि एम्स बॅचचं असं आहे की एक्स्ट्रा क्लासेस, मुलांवर जास्त खूप फोकस करणं, जे टॉपर मुलं येतं त्यांच्याकडे खूप लक्ष देतं. असं नाही की खालच्या मुलांना ते कमी हे करतात, खालीसुद्धा खूप छान शिकवतात. पण जे मुलं जास्त एक्झाम देऊन मार्क मिळवतात त्यांच्यासाठी ते अजून थोडं जास्त शिकवतात क्लासेस घेऊन. तुम्ही लातूर पॅटर्नचं नाव कधी ऐकलेलं? लातूर पॅटर्नचं नाव मला कमीत कमी 7-8 वर्षापूर्वी ऐकलेलं आहे मी ते. तसं तुम्ही काम काय करता? नाही, माझी पॅथॉलॉजी लॅब आहे, ब्लड टेस्ट करायची. तर तुझा कसा राहिला? तुला मार्क्स वगैरे काय येतात टेस्ट सिरीजमध्ये? मला मार्क्स 450 500 550 पर्यंत येतात. बरं, तुला वाटतं एक 2026 मध्ये पेपर देणार आहे ना तू? हो. तुला वाटतं एक सिलेक्शन होईल तुझं? हो, नक्कीच होईल. कुठलं ड्रीम मेडिकल कॉलेज? एम्स नागपूर. एम्स नागपूर. तर जे विद्यार्थी लातूरला शिकण्यासाठी येणार आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाईस देशील? इथं आल्यानंतर कुठल्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजेत? पेपर ॲनालिसिस केलं पाहिजे पहिले तर, आणि त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे क्लासमध्ये रेग्युलर राहायला पाहिजे, अजून लेक्चर व्यवस्थित अटेंड केलं पाहिजे. सर तुम्हाला काय वाटतं, जे पालक त्यांच्या विद्यार्थ्याला लातूरला पाठवणार आहेत अशा पालकांसाठी तुम्ही काय ॲडवाईस देताल? माझं एकच म्हणणं आहे, मुलांना जर हॉस्टेलला ठेवायचं असेल तर पालकांनी महिन्यातल्या 2 चक्कर तरी कंपल्सरी लातूरला येणंच आहे. की मुलगा 1 महिन्यात काय करतोय तिथल्या शिक्षकांना भेटणं, RCCच्या
त्यांच्याकडून माहिती करून घेणं, हॉस्टेलला जाणं किंवा रूममध्ये तू राहत असेल तर रूममध्ये बघायचं काय करतोय काय नाही. आणि दुसरी गोष्ट मोबाईल देऊ नये. त्याचं कारण म्हणजे एक छोटा मोबाईल द्या ना तुम्ही, काय गरज आहे त्याला अँड्रॉइड मोबाईलची, त्याची गरजच नाही ना. कारण क्लासेसमध्ये खूप शिकवतात ना, त्यांच्या नोट्स येतं, क्लासेस जास्त येतं, हेच खूप मटेरियल आहे ना, मग त्याला मोबाईलची गरजच नाही ना. आणि पालकांनी थोडं महिन्यातून 2 चक्कर तरी कमीत कमी लातूरला मुलांसाठी द्यायलाच पाहिजेत. येस डेफिनेटली सर. असं लातूरला शिकवण्यासाठी पालक खूप त्याग करतात, काय काय फॅमिलीचा त्याग करून स्वतः इकडे येऊन राहतात, काय काय म्हणजे लोन काढून येते. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठला सर्वात मोठा त्याग केलेला आहे तुमच्या मुलाला इकडे टाकण्यासाठी? त्याग म्हणजे काय माहिती आहे का, एक तर लातूरसारख्या ठिकाणी राहायचं म्हणल्यावर एक तर खर्च खूप आहे. खर्च म्हणजे आता बाकी रूम भाडे हे बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी, आणि तिथून सगळं फॅमिलीला डिस्टर्ब होऊन इकडं फॅमिली ठेवायची, पुन्हा मुलांपासून लांब जायचं, परत स्वतःचे व्यवसाय असते तर त्याच्यावर परिणाम होतो स्वतःचा, आणि डिस्टर्ब होऊन जातं माणूस. पण आता केल्याशिवाय पर्याय नाही, मुलांसाठी ते करणंच आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर ह्या गोष्टी तर करणं आवश्यकच आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय त्रास होतोय तो आपण नाही बघायचा, मुलांनी त्याच्यातून काय शिकायचं, मुलांनी किती उंच झेप घ्यायची हा मुलांवर ते लक्षात यायला पाहिजे मुलांच्या बी. येस डेफिनेटली सर. तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही टाकलं, 2 वर्ष खर्च वगैरे केला, आणि त्याचं जर सिलेक्शन नीट 2024 मध्ये नाही झालं तर? नाही, मी त्याला दबाव नाही देणार. मी एक तर बी फ्रँकली त्याला आत्ताच सांगतोय की तू फक्त काय कर, स्टडी कर, टाईम दे, अभ्यास कर खूप. ते मार्क किती पडतील काय होतील तो पुढचा विषय, जसा पेपर निघेल त्या हिशोबाने मग ते त्याचं ते स्किलवर डिपेंड येते. मग त्याला बघा आपण दबाव आणायचा, नंतर मार्क कमी झाले की त्याला डिस्टर्ब करायचं, ते नाही करायचं. त्याला एकच सांगितलं तू फक्त अचीव काय कर की बघ एक्झाम सोडत राहा कंटिन्यू, ज्या RCCने दिलेले एक्झाम आहेत, ज्या संडेला घेते तर मध्ये एक्झाम घेते छोट्या, ह्याच्यावर तू जास्त फोकस कर. बाकी किती मार्क पडते हे बघायचं नाही, तू अभ्यास कर खूप. जितका अभ्यास तुला वेळ देता येईल तो जास्त वेळ अभ्यासात घाल. डेफिनेटली सर. तुम्ही आता फॅमिली सोबत इथं राहताय का त्यांना हॉस्टेलवर ठेवलं? नाही, इथं फॅमिली आहे. मी असंच महिन्यातून 2-3 वेळेस येतो, 3-4 वेळेस तरी महिन्यातून चक्कर मारतो. मी राहायला तिकडे जालना जिल्हा तीर्थपुरीत राहतो मी, तिकडे माझी लॅब तिथे. ऑल द बेस्ट तुम्हाला, आणि तुला पण ऑल द बेस्ट. काय नाव म्हणलं तुझं? रणवीर गायकवाड. एम्स मध्ये का तू? तुमचं सर नाव? माझं सूर्यकांत गायकवाड. सूर्यकांत. तुझं काय नाव आहे? राजवीर गायकवाड. काय बनायचं तुला? डॉक्टर बनायचं आहे का? बरं, ऑल द बेस्ट तुला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं आताच एम्स बॅच मधल्या 11वीच्या विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्या पालकांचं मनोगत. तर अशा पद्धतीच्या YouTube व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.